बातमी मुंबईतनं मुंबई महानगरपालिकेचा कचरा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। एका ठिकाणावरचा कचरा नेणाऱ्या गाडीची दोनदा नोंद करून हातसफाई केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे। मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, नालेसफाईचा घोटाळा आपण ऐकलेला आहे, कचरा घोटाळा काय आहे? ज्ञानदा, नालेसफाई घोटाळा आणि कचरा घोटाळा हा समान पद्धतीने केलेला घोटाळा आहे, यात फारसा फरक नाहीये। ज्या पद्धतीने नालेसफाई घोटाळा झाला होता की नाल्यातला गाळ काढून तो ज्या ठिकाणी डंप करायचा त्या ठिकाणी नेताना वाहतुकीमध्ये ज्या गाड्यांमध्ये घोटाळा झाला होता त्याच प्रकारचा घोटाळा कचरा वाहून नेताना डम्पिंग ग्राउंडवर तो डंप करताना सुद्धा झालेला आहे। म्हणजे एकच गाडी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन वेगवेगळ्या टायमिंगला निघालेली आहे, अशा प्रकारचे रेकॉर्ड पडलेले आहेत। म्हणजे जर एखादी गाडी एखाद्या डम्पिंग ग्राउंडवर गेली असेल तर अगदी दुसऱ्या मिनिटाला ती आणखी दुसरीकडून निघते, अशा प्रकारचे रेकॉर्ड, चुकीचे रेकॉर्ड महापालिकेला सादर झाले। त्याचप्रकारे ज्यांनी नालेसफाई घोटाळा केला होता त्यांनीच हा कचरा घोटाळा केल्याचं आता उघडकीस येतंय। त्यामध्ये 2 कॉन्ट्रॅक्टर्सची नावं समोर येत आहेत। त्याचप्रमाणे जैन भावंडांनी एकमेकांच्याच विरोधात, सख्ख्या भावंडांनी एकमेकांच्याच विरोधात कॉन्ट्रॅक्ट भरल्याचं देखील आढळलेलं आहे, जेणेकरून हे कॉन्ट्रॅक्ट इतर कुणाला मिळू नये अशी देखील फिल्डिंग लावण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे नालेसफाई घोटाळा आणि कचरा घोटाळा या दोघांमध्ये कुठलंही अंतर नाही। जवळपास 900 कोटींचा हा घोटाळा होईल असं म्हणता येईल, कारण या घोटाळ्याची नेमकी रक्कम अजून समोर आलेली नाहीये। मात्र जे कॉन्ट्रॅक्ट होतं कचऱ्यासाठीचं ते साधारणतः 900 कोटींचं होतं। त्यामुळे 900 कोटींमध्ये कदाचित 900 कोटींच्या घरात हा घोटाळा असू शकतो। ज्ञानदा। मनश्री, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।